वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक अशोकनगर येथे योगा दिवस निमित्त भाजपा कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून योग गुरु व सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या जोडप्यांचा करण्यात आला सत्कार। नाशिक अशोकनगर येथील मौले हॉलमध्ये भाजपचे कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव, सौ सरलाताई जाधव यांच्यातर्फे योगा दिवस निमित्त योग गुरु व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सक्रिय असणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपचे नाशिक शहर अध्यक्ष सुनीलजी केदार साहेब, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ हिरे, सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण बापू जाधव, दीक्षाताई लोंढे, सीमाताई निगळ, सर्व भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी संगीत योगाचे खूप छान असे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर वृक्षारोपणही करण्यात आले। वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। सर्वांना माझा नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा। आज हा योग दिन निमित्त कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आज योग दिनानिमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे। सगळ्यांनी योगा केला पाहिजे, निरोगी आयुष्य जगलं पाहिजे। त्यासाठी आपण मुलांना पण, लहान मुलांना पण योगा शिकवला पाहिजे। आपण काय करतो, आजारी पडलो की दवाखान्यात जातो, मग डॉक्टर सांगतो तुम्ही गोळ्या औषधं घ्या आणि योगा करा। पण मग आपण काय करतो, तेव्हा वेळ निघून गेल्या 30-40 नंतर योगाला सुरुवात करतो। आपण आतापासून आपल्या मुलांना, नातांना हे शिकवायला पाहिजे, योगा शिकवायला पाहिजे, रामरक्षा शिकवायला पाहिजे, हनुमान चालीसा शिकवायला पाहिजे। याच्यातून आपली संस्कृती पण जपेल आणि पुढची पिढी जी आहे ना ती निरोगी आयुष्य जगेल। मुलांना आपल्याला जे आता कॅन्सर सारखे मोठमोठे आजार होत आहे, हृदयरोग, पॅरालिसिस असे आजार होत आहे, यांना सामना करता येईल। तर सर्व माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी आपण घरामध्ये लहान मुलापासून सर्वांनी मुलांना योगा करायला शिकवायला पाहिजे, आपण पण करायला पाहिजे। जर आरोग्य चांगलं असेल तर आपलं उद्याच्या पिढी पण चांगली, म्हणजे भावी पुढचं आयुष्य पण मुलांचं चांगलं जाईल। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।